आज आपण उपवासासाठी बर्फी बनवतोय। ही बर्फी म्हणाल तर अगदी पौष्टिक आणि यामध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर केलेला आहे। अगदी घरात असणाऱ्या साहित्यामध्ये ही बर्फी बनवून होते। फक्त 1 चमचा तूप वापरून ही बर्फी कशी बनवायची लगेचच पाहूया। गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये 1.5 कप मी शेंगदाणे घेतले। गॅसची फ्लेम मध्यम ठेवून आपण शेंगदाणे भाजून घेऊ। शेंगदाणे खूप जास्त नाही भाजायचे, अगदी हलकासा रंग आला की लगेचच गॅस बंद करायचा। 2 ते 3 मिनिटांमध्ये शेंगदाणे छान भाजून झाले। आपल्याला अगदी डार्क नाही भाजायचे। शेंगदाणे साईडला काढून थंड होत आहेत तोपर्यंत इकडे कढईमध्ये मी अर्धा कप किसून घेतलेलं खोबरं घेतलं। हे खोबरं ओलं नाही, कोरडंच आहे। याला देखील अगदी मिनिटभरासाठी भाजून घेऊ। याचा देखील हलकासा रंग चेंज झाला की लगेचच इथे गॅस बंद करायचा आणि एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊ। आता यामध्ये अर्धा कप मी काजू आणि बदाम दोघं घेतले। हे देखील हलकासा रंग येईपर्यंत भाजून घेतले। तुम्हाला हवं तर तुम्ही काजू बदामचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। काजूला हलकासा रंग यायला सुरुवात झाली होती, म्हणून मी आता गॅस बंद करून खोबऱ्याच्या प्लेटमध्येच काजू बदाम काढून घेतले। याला देखील पूर्ण गार करून घेऊ। शेंगदाण्यांची इकडे साल देखील मी काढून घेतले। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकून याची बारीक अशी पावडर तयार करून घेऊ। मिक्सर बंद चालू करत आपल्याला इथे बारीक अशी पावडर तयार करायची आहे। अगदीच बारीक करायची, खूप जाड नाही ठेवायची। मिक्सर जर सतत चालू ठेवलं तर शेंगदाण्याला खूप तेल सुटतं, त्यामुळे मिक्सर बंद चालू करत मी इथे ही पावडर तयार करून घेतली। आता ह्याच भांड्यामध्ये खोबरं आणि काजू बदाम देखील बारीक वाटून घेऊ। जशी शेंगदाण्याची पावडर करून घेतली तसंच खोबरं आणि काजू बदामची देखील इथे मी बारीक अशी पावडर वाटून घेतली। शेंगदाण्याच्या पावडरमध्येच आता हे देखील मिक्स करून घेऊ। खोबऱ्यामुळे या बर्फीला अगदी छान चव येते, त्यामुळे तुम्ही खोबरं अर्धा कपच्या ऐवजी 1 कप घातलं तरी चालेल। इकडे पुन्हा मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये फक्त 1 चमचा तूप घातलं आणि 2 कप भरून मी इथे बारीक चिरून घेतलेला गूळ घातलेला आहे। यामध्ये पाण्याचा आपल्याला जरा देखील वापर नाही करायचा। तुपामध्ये छान गुळाचा मेल्ट करून घ्यायचा। गॅसची फ्लेम अगदीच लो ठेवायची, म्हणजे गूळ देखील छान वितळतो। यामध्ये जरा देखील खडे राहायला नको। मी फक्त इथे 1 ते 2 मिनिटं हा गूळ वितळून घेतला। आपल्याला इथे पाक नाही बनवायचा, फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे। लगेचच इकडे जी मिक्स केलेली पावडर होती शेंगदाणे खोबऱ्याची ती टाकून घेतली। गॅसची फ्लेम लोच ठेवायची। सगळं साहित्य आता छान गुळामध्ये मिक्स करून घेऊ। गूळ आपल्याला तुपामध्ये फक्त संपूर्ण वितळून घ्यायचा आहे। खूप जास्त वेळ त्याला उकळू नाही द्यायचं, नाहीतर बर्फी खूप कडक बनते। हे मिश्रण अगदी घट्टसर असं तयार होतं। गुळामध्ये ही पावडर टाकून 1-2 मिनिट झालेले आहेत। छान एकजीव इथे मी हे करून घेतलं। लगेचच हे घट्ट व्हायला सुरुवात झाली होती। इकडे एका ताटाला मी तूप लावून घेतलेलं होतं, त्यामध्ये हे मिश्रण लगेचच काढून घेऊ आणि पटकन याला सेट होण्यासाठी एका वाटीच्या साह्याने दाबून घ्यायचं। सुरुवातीला गरम असल्यामुळे मी चमच्याने हे सेट करून घेतलं आणि वरून लगेचच वाटीने प्रेस करून घेते। 5 मिनिटं मी याला साईडला ठेवलं होतं। हलकंसं थंड झालं, लगेचच याला हवं त्या आकारामध्ये इथे आपण बर्फी कट करून घेऊ। हलकंसं मिश्रण गरम असतानाच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत, म्हणजे बर्फीचा जास्त भुगा देखील होत नाही। अगदी व्यवस्थित अशी आपली बर्फी निघते। तुम्हाला कट करताना दिसतच असेल, अगदी सहज अशी बर्फी कट होते। ही बर्फी करत असताना आपल्याला पाक देखील करायची गरज पडत नाही। अगदी सोपी आहे, कोणीही ही बर्फी सहज बनवू शकतं। लगेचच याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। मी तुम्हाला इथे एक बर्फी तोडून दाखवते। अगदी मऊसूद अशी आपली बर्फी बनवून तयार आहे। दाबल्याबरोबर पेड्यासारखी ती अगदी मऊसूद अशी चुरली जाते। तुम्ही देखील अशी उपवासाची बर्फी नक्की बनवून पहा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत।